लावली आणि सगळे दारू खाऊन घेतले आणि मला भूक राहिला माहिती म्हणून संपले होते काही संगत म्हटलं असताना संगतीमध्ये पंगत चांगली व्हावी इमानदार असेल तर संगत म्हणते पण पंगत होईल तिथं संगत तसं नाही संगती पंगती देवाचं नाही होते त्यांचं देवाच्या बरोबर संगतही आहे देवाची आणि पंगत देवाची असेल तर परमार्थामध्ये आनंद संगत कोणाची संसाराची आणि राहायचं कुठं परमार्थामध्ये काही माणसं खरंच परमार्थात दिसतात पण परमार्थात दिसतात पण परमार्थात म्हणून संगत आणि पंगत दोन्ही जमली पाहिजे. बाळगोपाळ म्हणतात कृष्णा आणि तुझ्या संगतीत आम्हाला काही आम्ही जेव्हापासून त्या संगतीत आलो तेव्हापासून अगदी संप्याला सकाळी काही कमी नाही दुपारच्याही काही कमी नाही संध्याकाळच्याला काही कमी नाही आज काहीच नाही म्हणून होतो आज खूप थोडासा नसणार होता आणि मी म्हणत सगळे आठपाला उगं भजन दुर्गा भजन पण काही लोकांनी पंगत जमवली पण मला माहित नव्हतं जमवली म्हणून काय सुरू करण्यात म्हटले म्हणजे पंगत कोणाची पंगत म्हटले आमची फरानं ती मुलमुली ही आली मग तेव्हा म्हणायचं म्हणजे ही जी संगत आणि पंगत आहे ही पंगत तुमची पोहोचली तयारी होती तर त्याकरता इथे म्हणून राहिले कृष्णा तुझ्या संगतीत काहीच कमी नाही श्रीमंताची पंगत तुझी आणि पुन्हा आम्ही चुकतो आम्हाला कोणत्याच प्रकारची तुझ्या दृष्टीने कमी नाही तुझ्याच मध्ये आम्हाला कोणतीच कमी पडत नाही अशा प्रकारची संगती असावी नेहमी असाही वाटतो तीन प्रकारच्या संगती विधान केलेले देव संगती सत्संगती आणि सत्शास्त्र संगती तीन प्रकारची संगती असावी देव संगती याच्यानंतर संत संगती आणि त्याच्यानंतर सत्शास्त्र संगती या तीन संगती ज्याला कळल्या आणि तीन संगतीत विश्वस्त बनायला जो राहतो त्याला कुठलीच कमी नाही परमार्थात असला तरी परमार्थात गेलो नाही आणि संसार फेकला तरी संसार सुद्धा कमी नाही आणि त्या नेमके कळते की आपण देवाची संगती कुठपर्यंत शास्त्राची संगती कुठपर्यंत संतांची संगती कुठपर्यंत ही त्याची विभागणीच केलेली असते आणि विभागणी मग त्याला कळते की आपण या संगतीत झाली तर कमी पडणार नाही येथे बाळगोपाळ म्हणतात कृष्णा आम्हाला तुझी संगती आहे म्हणजे देवाची संगती आहे पण देवाला काही कमी आहे देवाला काही कमी आहे समर्थ म्हणतात त्याला कमी नसतेच की समर्थाचे घरी समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तो टिकत आहे कोणत्या दृष्टीत कमी नाही समर्थाच्या जवळ असताना म्हणून बाळगोपाळ म्हणाली आतापर्यंत न जाणू कोणाची संगती मिळाली पण आता आता देव संगती तुझी संगती मिळाली तेव्हा आम्ही तृप्त आहोत आणि तृप्त झाल्यानंतर तुझी एवढी आम्हाला लागली हे पण कमी मिळतं बरं काय तृप्तीसाठी संगती शोधतो लवकर मिळत नाही पण तृप्ती तरुण संगतीत मिळताना खरा पंगती लावून देऊ आम्ही फळांच्या बरोबर म्हटले काय करू तसं आपण संगतीत द्यायचं आहोत ते कोण संत मार्ग संगती संतांच्या संगती कोणतीच कमी नाही संतांची संगती अनुवाद संगती आणि अनुकोणाची संगती देवाची संगती कोणतीच कमी नाही म्हणजे सत्संगती मिळाली तर मनुष्याला कृतार्थ होता येतं देव संगतीपेक्षा सत्संगती महत्वाची आहे हो Hare
नावाने बाळगोपाळाचा आणि भगवान परमात्माचा संवाद आहे. ही संवादात्मक आणि अभंगाची शैली आहे आणि यांचा एकमेकांमध्ये झालेला संवाद म्हणजे आजचा अभंग म्हणतात. आता अभंगाचा प्रतिपादनी विषय थोडक्यात सांगायचा. आणि संगतीत काही कमी नाही आणि जे पाहिजे ते आपल्याला इच्छा करतो मिळतो म्हणजे चांगली संगती आहे. आम्ही सकाळी सकाळी हुकूम करतो आम्हाला काय मिळतंय काही नाही. मिळालं चांगलंच असेल संगत चांगलीच असेल मग काहीतरी मिळतं आणि संगत चांगलीच काही मिळत नाही म्हणतो इथे आम्हाला तुमची संगती फार नक्की होते तुझ्या संगतीत कोणतंच कमी नाही. कारण तुमच्या संगतीत पहिला महत्वाचा मोका पहिलं काय सांगून द्या पण निश्चिंत होता. तुझ्या संगतीत आम्ही निश्चिंत झालो. माणसं वाटतं त्या ठिकाणी जातात वाटतं त्या परमात्मा साधना करतात पण निश्चिंत होते येत नाही. सचिंत होतात हे राहिलं ते राहिलं ते राहिलं अरे अमुक राहिलं कोणी राहिलं म्हणता म्हणता जावं लागतं निश्चिंत होत आहे. म्हणून इथे अशी की तुझी संगती झाली आमची निश्चिंती आम्ही निश्चिंत झालो. आता परमात्मा कोणत्याही प्रकारची कमी राहिली नाही मला फरक होती नक्की होणार मग नक्की म्हणते याच्या करता आजची संगती असावी. म्हणून देवाची आम्ही संगती मिळाली तर आम्ही निश्चिंत झालो. तुझी संगती झाली आमची निश्चिंती निश्चित झालं. आता परिचय कशावरून कसं काय निश्चित झालं अरे कोणत्याही प्रकारच्या अभिलाषात शिल्लक राहिली नाही. निश्चिंत होण्याचा पाहिजे कोणतीच कमी नाही. आणि पुन्हा कधी कुठे पाहायला मिळत नाही अशा वस्तू खायला मिळतात आम्हाला कधीच पाहायला मिळत नाही. हे काय म्हणावं लागते ते काय म्हणावं लागतं हे कसं खावं विचारावं लागतं ते कसं खावं लागतं विचारावं लागतं तिथे काहीच कमी नाही. पाहून त्याच्या ध्रुपदाचं आम्हाला तुझ्या संगतीत कोणतीच कमी नाही पडत म्हटलं नाही देखील ते मिळेल. कधी वस्तू पाहिजे ते खायला मिळायला म्हटलं म्हटलं कधी कधी की मित्राने काही पाहिलं तर सगळे ह्याच्यामुळे भांडे समोर आलेले त्या डायनिंगच्या पुढे अगोदर भांडेच येते सगळे अति पाहिल्यानंतर काढले असं वाटतं हे जे वरतीचं ऑपरेशन करतात तो थोडं सामान पाहिल्यानंतर मग सांगायला लागतं हे कशा करता नाही हे जेवणाचे साधन आहे. जेवणाचे पदार्थ यायचेच मागून म्हणते आल्यानंतर एक आहे का हे काय काहीला खोलीच लागतात काहीला खोली कुठली दोन्ही लागतं काहीला खोली लागतं टिकावं लागतं सगळंच लागतं हो. पण काही काही वस्तू आता आपलं येऊन गेलं मोठा मोठा त्याचा म्हणजे तुरला मुलगा मरला किंमत माणसं सोडायचे एवढून धरायचं तिकडे ओढायचं एक तुकडा पडला टाकायचा त्याच्यानंतर माहिती फुलका घ्यायचं काम नाही चमच्यानं तोंडात टाकायचं
आता अशी काही पदार्थ आहेत ज्या पदार्थाकडे पाहिला तर आपल्याला हे काय असेल असे पदार्थ आपल्या संगतीला खायला मिळते नाही देखील ते मिळते सुखाचे सोय नाना प्रकारचे म्हणतात भगवान म्हणतात कधी त्याचं नाव ऐकलं नाही गाव नाही पाहिलं नाही काही नाही आणि ते खायला मिळतात काय तुझ्या संगतीत कमी आहे जेवढ्या माणसाला भल्या माणसाच्या मध्ये जोत असताना जपून जेवावं कारण त्याच्या जीवनात कळत नाही कसं जेवावं कोणतं कसं गाव हे कळत नाही आणि भल्याच्या बंदीत सहा ते मोठे मोठे ताटण होतं 4 जण भटण मध्ये मोठा खोटा पोहण्याचा नसतो मोठा त्याच्यामध्ये गरम 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 केशरी पाणी असतं होते तंगल वास देते इकडे पुरणपोळी आहे इकडे मिष्टान आहे समोर भाजी चटणी आहे इकडे बोलात नळी केव्हा वाट पाहतात केव्हा कुंडली गाव येऊ कुंडली गावलं झाल्यानंतर पहिलं मधलं पाणीवर पाहिजे होतात आले 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 तू आजच अशा पंक्तीचा नसेल म्हणजे कोणाकडे बघा ना पुन्हा कोणाकडे बघा ना कुंडली गावलं राभरे भरत स्वागत काय म्हटलं हे खायचं नाही खाल्लेल्या पक्वानाची एकमेकाला कमी लागू नये त्याकरता या खड्यात हात खंडाळायचा मोठ्याच्या काही घरी जर पण केलं गेलं तर बुद्धिमान माणसाने निदान अवतार जोडून सुरुवात करतात कोण काय खात आहे अगोदर कोण कसं खात आहे हो पाहिलं तर मग खाता येतं नाही तर मग खायचं सुद्धा होता जेवतात हे आदर आले तिथे पण त्याच्याकरता बाळगोपाळ कृष्ण सांगायचं आम्ही तुझ्या संगतीत आलो तर काय काय आम्हाला पाहायला मिळालं काय काय खायला मिळालं नाही देखील ते मिळेल सुखाचे सोय सांग बरं आम्ही काय निश्चिंत होणार नाही कोणती चिंता चालली नाही मला सांगली चिंता वाढली आता तुम्ही आम्हाला मोठा विनोदता का म्हणजे विनोद नाही अरे आमची कंडिशनच कसली आहे तुमची एअर कंडिशन आहे पण आमची कंडिशनच बिघडलेली आहे काय म्हणते आता तुमच्या इथे काय होतं न होतं अगदी काट्याच्या आणीवर अगदी संपर्क राहिला असतो आज आवाज रे आठवा लोक 10:30 काढतो आणि आम्ही बेजार होतो तर कसं 12 पर्यंत जेवायला तयार होतो ते उडदाचं घुटून सांगू नको कुठं हे जेवायला मिळेल आणि ते नाही देखील ते मिळेल आणि किती मिळेल पुन्हा त्यात कमी नाही हो हे आणि तुला खरं सांगू आमच्या घरचं चित्र सांगू माणसाने अशी परिस्थिती लपवू नये काही माणसं संगत केले की त्याच्याबरोबर असे बाया सण बसले असतात अरे पण बाया चालू बसली त्याच्याकडे बघ ना त्याची काही पोज येते हे आम्ही त्याचे पोता खाण्यापर्यंत समजलं भगवान श्रीकृष्णाला बाळ गोपाळ म्हणाले कृष्णा हे पा आम्हाला तुझ्या संगतीत झालेला पहिला मोका परमार्थाची निश्चिंती मिळाली अरे किती माणसाचा मनात असेल मागे चिंता असेल तर चिंतेवर सगळा माणूस खाल्ला जातो म्हणून तिला चिंता समाज करतात बिंदू वाचून विशेष एक चिंता आणि एक चिंता आहे ना एकाचीवर शून्य आणि एकाचीवर शून्य नाही जी शून्य आणि ती चिंता झाली आणि शून्य ते चिंता आहे चिंता काय करते चिंता काय करते सजीवन धावते चिंता चिंता ही सजीवाला काढते चिंता ही निर्जीवाला सुद्धा काढते
काय म्हणतात आम्ही दाखवून ठेवतो आमच्या असते काय आम्हाला समजा सकाळी सकाळी भूक लागली आणि आईला जेवायला वगैरे बराच वेळ आम्हाला आई घुमून विचारली आणि जर जास्त खूप करू लागलं काय झालं तुला काय आणि हुक काय त्याला माहिती आपल्या आई हुक पण येऊन खबर घेते मग हुक कसं करायचं ते नातरी लढी आले वेळेसाठी वेगळे ते मोठ्याची मोठे ती गरीबाची नाही काय म्हणाले पण त्याच्याही नंतर एखाद्या म्हणजे काय झालं काय रे तुला भूक लागली मेल्या आता 8:30 वाजते आता तुला भूक लागली का भूक लागली पण याच्यानंतर 4 वाजता भूक काय केली तुमचं हे पास जाय त्या चुलीवर 2 भाकरी आण फक्त ताजे सकाळची भाजी भाकरी पण शुभ्र भाकरी आणि याच्यानंतर तो ते समोरची झाकणी आण त्या झाकणीमध्ये भडभड ताक होते कोणतं ताक ते ताकाचा डेरा तोच भडभड देतो आणि इतकं ताक होते त्याच्यामध्ये त्या झाकणीवरती आणि ती भाकर बोलवून त्याच्यात सोडते खाली खाली ती गाळ करते त्याला काय करते गाळ करते आणि केवढा सत्कार असतो त्याचा हुकू करणार मेला चिडत आता अशी भाषा अशी वस्तुस्थिती ती तुमच्याला खरं सांगू लागलं कृष्णा तुझ्या संगतीत काही कमी आमचं अभिनय कीर्ती कीर्तन करते सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुका हनुमानवाडी हा जुना म्हातारा खूप पाठ पाठल्यानंतर शिष्य होता खूप पाठ पाठल्यानंतर आणि असं रंगीत बोलायचं होतं आवाज बोलायचं सहजच बोलायचं काही माणसाच्या बोलण्यात सहज विनोद आणि विनोद सहज असावा विनोद करून दाखवू नये हा आणि धोतर फेडलं कोणी असेल तसं नाही धोतर तर फेडायचं नाही तमाशा देखने वाले मला ते आठवण आली तुमच्या चाली नाही मग त्याने अशी चाल म्हणे इकडे मग काय खूप मस्त लागली होतो अरे आम्ही स्वामीच्या बरोबर राहायचो त्यावेळेस असे काही गवळण म्हणायचं सांगते तसे गवळ म्हणतात का जशी गवळणची स्थिती आहे तसं म्हणावं मग आम्ही म्हणून आमच्यावर पुरवले आम्ही तसं नाही तसं या ठिकाणी आम्ही आमची परिस्थितीला घरी ताकाचे सोडतो आणि तुझ्या संगतीमध्ये येथे नव्हती जाते म्हणजे आम्हाला ताकद सरत नव्हती ताकद होत आणि इथं
नवनीताचे काय सर आम्ही फुलं कशाचे बोल लोण्याचे नाही नवनीताचे नवनीत म्हणजे लोणी नवनीत म्हणजे लोणी लोणी म्हणजे नवनीत इतकं काम देतं का होते नवनीतात लोण्यात त्याची जी क्वालिटी त्या लोण्याकडे पाहिलं की मला सारखी सनी तयार होतात सासू 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 हातवायचं ते लोणी असतं ताज रात्री दही देवळी घातलेलं ताज रात्रीचं आणि सकाळी केलेलं त्याला म्हणतात काय त्याला नवनीत त्याच्यानंतर त्या आधी नित नवमी ती नवनी रातचं ताज म्हणून नवनी म्हणून कृष्ण आमच्याकडे पुढे टाकत तुझ्या संगतीत मड्यात मगर आमची स्थिती घरी ताकाचे सरोवर असेल तर गेला भरता गेला भरता का आणि इथे तर ताकाची कोणती खबरच नाही ताकाची मग इथे नवनीताची पूर चालली जातात मग काय कमी आहे म्हणून तुझ्या संगतीत आम्ही निघणार घरी ताकाचे सरोवर आणि येथे नवनीताचे नाही देखील देगळे सुखाचे सोहळे कृष्णा मजा वाटते तुझ्या संगतीत एवढी मजा वाटते असं वाटतं की तुझी संगती सततच राहते तुझ्या संगतीत कधी जाऊ नये संगती तशा प्रकारची एवढं काय काही कृष्ण आले जाऊ वाटू नये तर वेगळे गचंड्या देऊन काढून दिलं तर जायची इच्छा म्हणून शेवटच्या त्याला
का असं का नाही देखील येते वेळे एवढंच काय आता आम्हाला तुझा मला चढण्यात येतात जाम जातो निघून जा म्हणजे बराडलेले कुठे आता आम्हाला कळालं म्हटलं कशाही पद्धतीने तुझ्या जवळ राहील तर घरी या मुची नसते तुका म्हणे आता आम्ही नवदूत जवळीचा आता मात्र आम्हाला जवळ म्हणजे गंगांना देऊन जरी काढून दिलं तरी आम्ही जायला अशी परिस्थिती या करता म्हणतात आता या काय कसं आहे ते गोपी म्हणतात अगर या कृष्णाच्या संगतीला राहिल्यानंतर तुम्हाला माहित नाही ज्या गोष्टींना माहित नाही त्या खरंच माहिती म्हणतात आणि ज्या माहिती त्या हसतात काय करतं काय म्हटले कृष्णाची संगती असेल अगं याची सोडून तुम्हाला कळली यावरी मग कारण या कृष्णाच्या संगतीत आनंद कळला मग विषयाच्या दारात तुम्ही पाहिल्या करता मग तुम्ही लढणार फिरणार नाही असं का अनुभवानं सांगतात तसं या ठिकाणी आता म्हणजे आजपर्यंत आपण झालं याच्यामध्ये पण आता या ठिकाणी खऱ्या सुखाची प्राप्ती झाली असताना आम्ही नवदूत जवळ आम्ही नवदूत जवळीचा आम्ही आता तुला जाणार नाही आम्हाला निश्चिंती मिळाली आणि खरी वस्तुती झाली असताना तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोगाचे सोहळे आपल्याला ठरल्या टायमाला कधीकडे जायचं नाही आपलं ठरलं होतं 9 ते 11 सुरुवात कितीला झाली आता किती वाजले हो हो परत काय माझ्या पलीकडे जायचं नाही 4 नंतर देऊ आपण मग अवश्य भगवान परमात्मा बाळगोपाळांवर काही ठोकताळी बोलण्याचं आजी तिथं पुढं ठोकताळे आजी तिथं पुढं किती पोरी म्हणाल मग ते बिचारे त्याच्याकरता म्हणला जिल्हा भरून आले आता कृष्णाचं संगती कोणतीच कमी नाही ते पुन्हा पण आजी देतो पुढे म्हणाल तसं 12 वाजून गेले तुझ्या 11च्या आत कीर्तन संपवायचं तेव्हा आधी हो 11च्या आत कीर्तन संपवायचं कृष्णाचे काही ठोक काढले गेले तुम्हाला काही बोलणार नाही आधी देतो पुढे होली पुढे म्हणाल
बाळगोपाळ म्हणजे काय म्हटले ही बोलतो की आधी होती बोलल्यानंतर बरं वाटतं, पण तू पुन्हा ते जागा राहतच नाही त्या स्थळावर, ठराव नुसतं जातं म्हटलं. माझे काय ठराव तसे इथे होऊ लागले, तुझी संगती झाली, आमची संगती, आम्ही तृप्त झालो. एक भुकेच्या अगोदरचा ठराव आणि एक भुके तृप्त झाल्यानंचा ठराव याचं अंतर आहे. पहिल्यांदा म्हटले की आता तुला काही तुम्हाला काही कमी पडता येणार नाही, त्यावेळी येईच नाही गेले भोवतात बरोबर, कोणी संगतीत येत नाही गेले, तर म्हटले काही नाही आधी देतो पोट भरेल. त्याला माहित आहे हे सकाळपासून उपाशी आहे, आधी देतो पोट भरेल अर्चीने येतात ते, पण त्या ठरावाला विसरून जातो. तसं इथे तृप्त झाले गोपाळ, आता आधी देतो पोट भरले तृप्त झालेले, आणि तृप्त झाल्यानंतर भगवंताच्या संगती झाली. कसं आहे तृप्त झाल्यानंतर संगती झाल्यानंतर खरा परमार्थ आमची दसाने माहिती ब्रह्मज्ञान संपादन केल्यानंतर भक्ती भक्ती किंवा हरी ब्रह्मज्ञान संपन्न झाल्यानंतर, मग ब्रह्मज्ञान संपन्न झाल्यानंतर देहाचं तादात्म्य सुटून जातं. देहाचं तादात्म्य संपल्यानंतर अरे कशाचीच खबर राहत नाही बाकीच्याची. शस्त्री वरी जोडलिया या देहातली माझी पडलिया काही खबर राहत नाही. आणि याच्यानंतर मग आपण प्रेमा भक्ती विजयावर जोडतो, आणि ती कधी भक्ती भक्तीला हे ते धनुभक्ती म्हटलेलं आहे. सगळ्या साधना भक्ती नाही हे ते धनुभक्ती, आणि ही अशी भक्ती मग पुन्हा आरत नाही तो त्याच्यामध्ये. तसं इथे सुद्धा साधना संपन्न जे बाळगोपाळ आहे त्यांना कोणती चिंता वाटत नाही, पण ज्यांना साधना मिळालेली नाही आणि जे समोर येतात त्याला वाटतं कार्य सिसोती मध्येच करतो, म्हणते आधी देतो पोट भरी किंवा म्हणतो आता काही आम्ही कमी नाही आम्ही निश्चिंत झालो. एका थरावर पण ते राहत नाही. पण पाहिलं असताना कोणत्याही प्रकारची कमी नाही, म्हणजे बाळ गोपाळ एक प्रकारचे जीवनमुक्त अवस्थेत जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झाली. निश्चित केव्हा होत आहे जीवनमुक्त अवस्थेमध्ये काहीच कमी नाही असल्यामुळे मुक्त झाले गोपाळ आहे आणि ते भगवंताच्या सानिध्यात आहे. आता फक्त भगवंताच्या प्रेमा भक्तीचा आनंद लुटायचा. आता खाण्यापिण्याची चर्चा नाही, प्रेम भक्ती